केवळ जगणे नाही जीवन, मूल्य असावे तुल्य ही भावे, पूर्णत्वाची ओढ असावी, कर्तृत्वाची साथ घडावी, सातत्याने प्रयत्न फळिता उजळीत जाई प्रतिभा, पुलकित होई प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा. नमस्कार रसिको. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज मी अतिशय आनंदी आहे, कारण आजच्या ज्या आपल्या अतिथी आहेत त्या मला गुरुस्थानी आहेत, शब्दप्रभू आहेत. त्यांच्यासाठी एक कवितेच्या 4 ओळी. शिंपित केशर हळू उघडला पूर्वेने डोळा, लखलखीत त्या सोन्यावरचा जणू गुलाली शेला, मखमल पायी मृदू विलसता दवपारा सानुला, चंचल वारा देत शहारा उगा छेडितो धुंद सुमन बाला, उघडला पूर्वेने डोळा. गात भुपाळी घर घर त्यातून इवली हलचल, पानांची हो झांज मनोहर, पवनाची हो सतार निर्मल, मृदुंग नादत खळाळ सागर, रंगतो स्वर संगीत सोहळा, उघडला पूर्वेने डोळा. असा जो अंतर्मनाचा डोळा उघडतो, ज्यांचं साहित्य वाचून, ज्यांचे शब्द ऐकून, अशा शब्दप्रभू आदरणीय डॉक्टर अरुणाताई ढेरे आज आपल्या भेटीला येणार आहेत. पाहूया त्यांची एक चित्रफीत. कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्य, सामाजिक, इतिहासपर, कुमारांसाठी, किशोरांसाठी इतका मोठा व्यासंग लाभला आहे कवयित्री अरुणा ढेरे यांना. ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर रा.ची. ढेरे यांची ही सुकन्या यांना बाळकडूच मिळालं साहित्य रसाचं. 2 फेब्रुवारी 1957ला पुणे इथे जन्मलेल्या अरुणा ढेरे यांनी मराठी या विषयात PhD मिळवली, गोल्ड मेडल मिळवलं आणि आपल्या आयुष्याची घोडदौड सुरू केली. 1983 ते 1988 या काळात पुणे विद्यापीठात अध्यापक म्हणून रुजू होऊन राज्य शिक्षणशास्त्र संस्थेत साहित्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. मराठी साहित्यातील दांडग्या अभ्यासक म्हणून नावारूपास आलेल्या या साहित्यिकेची प्रतिभा आणि त्यामुळे निर्माण झालेली प्रतिमा आपण जाणून घेणार आहोत प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमातून. तर रसिका हो, आपल्या प्रतिभा आणि प्रतिमाच्या या वैचारिक, सौष्ठवपूर्ण, संवेदनशील व्यासपीठावर मनापासून स्वागत करते 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर अरुणाताई ढेरे यांचा. नमस्कार करते आपल्याला. नमस्कार. नमस्कार. कुठल्या शब्दात आपलं स्वागत करू? खरं तर खऱ्या अर्थाने प्रतिभेचा, प्रतिमेपर्यंतचा जिवंत प्रवास माझ्यासमोर समूर्त बसलेला आहे. तुमचे आधीच आभार मानते की आमचं हे व्यासपीठ आज आपण श्रीमंत केलं. आपल्याला ऐकायचंय, आपले शब्द ऐकण्यासाठी आतुरलेले आहे, पण तरी मला सुरुवात त्या निरागस, निष्पाप अरुणाच्या बालपणापासून करायची. मला पण खूप आनंद होतोय की आज या निमित्ताने ज्या व्यासपीठावर माझ्या वडिलांचाही प्रतिभा आणि प्रतिमा या वाह! कार्यक्रमामध्ये मुलाखत सुहासिनी ताईंनी आणि मीच होते घ्यायला. अरे वा, तेव्हा हा योगायोग मला इतका विलक्षण वाटतोय खरंय. आणि त्यामुळे माझा आनंद दुहेरी आहे. एकतर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना एक आपण सामोरे जातो आहोत त्याचा आनंद आहेच, पण त्याचबरोबर हाही एक इतिहासाची पुनरावृत्तीचा आनंद आहे. मला तुमच्या बालपणाबद्दल ऐकायचंय. म्हणजे तुम्हाला कधी कळलं आपले वडील, ज्यांना म्हणजे प्रत्येक मराठी मन मानाचा मुजरा करतं, असे प्रतिथ यश आपले वडील आहेत, हे कधी कळलं? खरं सांगायचं ना तर ते आपले वडील आहेत
हीच गोष्ट माझ्यासाठी इतकी मोलाची होती की ते त्याहून मोठे खूप काही आहेत हे त्यांच्या वडीलपणातच सामावलेलं होतं आणि ते इतक्या लहानपणापासून माझ्या अनुभवाला आलेलं होतं. बरं. म्हणजे खरं सांगायचं तर खूप श्रीमंत बालपण मी अनुभवलं. बरोबर. आणि ती श्रीमंती ही भौतिक श्रीमंती नव्हती. खरं म्हणजे त्या बाबतीत खूपच मोठे अभाव होते. कारण माझे वडील मावळातल्या एका लहानशा खेड्यातून आपले आई वडील गमावून आले. तर बरोबर. आई वडील गेले तेव्हा ते 5-5.5 वर्षांचे होते हो ना. आणि त्यानंतर पुण्यात शिकायला आले तेव्हा अक्षरशः रस्त्यावर राहत नव्हते एवढंच. इतक्या वाईट परिस्थितीतून त्यांनी एक ज्ञानाचा ध्यास घेतला आणि खूप मोठं विश्व स्वतःचं वाङ्मयीन विश्व उभं केलं. त्यांच्या घरामध्ये आपण आहोत ह्याचा अनुभव इतका लहानपणापासून होता. याचं कारण की घर वेगळंच होतं. भिंती दिसायच्या नाहीत घरात. घरात भिंती सगळीकडे दिसायच्या नाहीत, पुस्तकं वाचलं. आणि मला सांगावंसं वाटायचं लोकांना की आमच्या घरी न पुस्तकं राहतात. वा. एखाद्या जिवंत माणसासारखं पुस्तकांचं अस्तित्व अनुभवलं मी. आणि ती सगळी आपल्या आसपास आहेत. त्यांचा रंग, रूप, वास. आमच्या भावंडांचे खेळ पण असायचे की पुस्तकांची नावं ओळखून दाखवायची कुठल्या कप्प्यात कुठे आहे ते. वा. तेव्हा इतकी पुस्तकं आमच्या आयुष्यामध्ये बांधूनच गेलेली होती, मिसळूनच गेलेली होती. हे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला तू म्हणालीस तसं की वडिलांचं वेगळे पण म्हणजे आता कसं होतं की मुलं समजा आता माझी भाचरं आहेत. हम्म. बाहेर जायचं म्हटलं की कुठे जायचं आणि काय खायचं, कसं जायचं, फार बरोबर. अगदी बरोबर. एवढेच प्रश्न. पण माझे वडील ना मला संध्याकाळचं मावळतं ऊन एखाद्या घराच्या छपरावर किती छान पडतं हे दाखवायला न्यायचे. एखाद्या रस्त्यावर आलेल्या एखाद्या झाडाचा फुलाचा बहर दाखवायला न्यायचे. वा. सकाळी उठवायचे ते अभ्यासासाठी नाही. ते म्हणायचे की बघ शुक्र किती सुंदर उगवलाय, बघायला नेतो. किंवा दारावरनं पिंगळा गात जायचा, ते गाणं ऐकायला उठवायचे. तेव्हा हे जे वेगळे पण होतं ना ते वडील म्हणूनच होतं. पण मी आत्ता तुला म्हटलं तसं की त्यांची जे सगळी ज्ञानश्रीमंती होती ती त्यांच्या वडीलपणात मिसळूनच माझ्या अनुभवाला आली. रात्री कधीतरी आम्ही अंथरुणावर पडलेलो असायचो आणि अंथरुणावर पडलेलो म्हणजे घर अगदी छोटं पण घरामध्ये खूप मोठमोठी माणसं यायची. खरे. आणि एका बाजूला नरहर कुरुंदकर, सिद्धेश्वर शास्त्री, चित्राव दत्तवामन पोद्दारांसारखी माणसं आणि दुसऱ्या बाजूला वासुदेव यायचे, पिंगळे यायचे, भुते यायचे, महानुभाव साधू यायचे, आराध्य यायचे. ही एका बाजूला माणसं. त्यामुळे हे सगळे मिळून रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत पहाटे 5 वाजता माझ्या आईनी घराचा दिवा लावला की रात्रीच्या गाडीने आलेला कोणीतरी समोर वाट बघत बसलेला घरात यायचा. इथपासून माणसं घरात असायची. तेव्हा ते सगळं मालवल्यानंतर आपण अंथरुणावर पडलेलो आहोत आणि अण्णा काहीतरी शंकराचार्यांची स्तोत्र वाचतायत आणि म्हणतायत की आई करुणा किती सुंदर आहेत. आणि मग ते स्तोत्र नुसती स्तोत्र म्हणून नाही ग, त्यातले शब्द, त्यातले छंद, त्याची रचना इथपासून ते उकलून सांगायचे. थोडं बोलू. खरं तुम्ही बोलताना मी गप्पच बसलं पाहिजे, पण तुमचं बोलणं ऐकून मनात ते शब्द आरसपाणी झालेत म्हणून सांगते. म्हणून निवडून या कन्यारत्नाचं नाव अरुणा ठेवलं. कारण की तो स्वयंप्रकाशी एक जीव त्यांना अख्ख्या महाराष्ट्राला द्यायचा होता, जगाला द्यायचा होता. आणि तुमच्या बालपणाच्या जगात साठवलेल्या बकुळीच्या फुलांचा सुगंध तुमच्या मनापर्यंत पोहोचलेला आहे. खरं आहे, मी अगदी खरं आहे. खरंच सांगते तुम्हाला की तुम्ही जो शब्द वापरलात तो अगदी यथेच्छ होता, श्रीमंत. तुमच्यासारख्याच मंडळींना म्हणून बोटात पकडलेलं फुलपाखरू हाताला रंग सोडतं आणि मग ते रंग तुमच्या शब्दांनी सबंध साहित्य जग सुगंधी करतात. पण हे शब्दांचं दान आपल्याला पडतंय, स्वतःला पडतंय, हे कधी कळलं ताई? अगं ते तर इतक्या नकळत्या वयामध्ये ऐकायचंय. म्हणजे काहीच कळत नव्हतं. अशा वयात 7व्या-8व्या वर्षी अरे वा. मी लिहायला लागले. पहिली कविता? पहिली कविताच असणार. हं. पण आत्ता आठवतंय अशासाठी की 7व्या वर्षी लिहिलेला एक काहीतरी, आज त्याला आपण ललित म्हणूया किंवा काही, कळीचं स्वप्न. वा. की मी एक कळी आहे आणि मला आज छान आईनी हिरवा फ्रॉक शिवलाय आणि मग पांढरे डूल घातलेत आणि मग उद्या मी मोठी होणार, माझा उद्या वाढदिवस आहे म्हणे, मग अमुक असं काहीतरी मी लिहिलेलं.
जपलेलं होतं ते. आणि जपलेलं म्हणजे ते वाचलं जेव्हा व्हिनस बुक स्टॉलचे लिमये म्हणून आले. हो, हो. माझ्या वडिलांचे मित्र होते आणि माझ्या शाळेच्या दारातच नुमवीमध्ये मी शिकत होते. तर शाळेच्या दारातच 4थी पर्यंतची शाळा, तिथे पुस्तकांचं दुकान होतं. त्यामुळे शाळा सुटली की त्याच दुकानामध्ये खेळायला जायचं, म्हणजे पुस्तकं वाचायला जायचं, पुस्तकांशी खेळायला म्हणूया, आणि मग तिथे वडील न्यायला येणार असं ठरलेलं असायचं. त्यांनी ते वाचलं आणि ते त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या निबंधांचं, उत्तम निबंधांचं निवडक एक पुस्तक काढत होते, अरे वा. माझं कौतुक या नावाने, आणि त्याला काकासाहेब गाडगीळ प्रस्तावना लिहिणार होते. सगळंच. त्यांनी ते नेऊन काकासाहेबांना दाखवलं की हे बघा, ही तुम्हाला विश्वास बसेल का, ही मुलगी 7 वर्षांची आहे. तेव्हा तर ते सांगितलं म्हणाले, नव्हतं कुणाची मुलगी आहे. नाही. हं. आणि ते म्हणाले ही पहिल्या पानावर छाप. अरे वा. त्यामुळे ते मोठ्या विद्यार्थ्यांच्या निबंधांचं पुस्तक, पण त्यात माझा लेख वयाच्या 7व्या वर्षीचा प्रसिद्ध झाला. आणि कविता म्हणशील तर खरं म्हणजे त्याला कविता म्हणता येतं की नाही हे माहितीच नव्हतं. आपण काहीतरी र ला र ट ला ट जुळवतोय. आणि अगदी तुला तर माहीतच आहे, तूही लिहितेस म्हणून, की आपण आपला अंतर्मनातलं काहीतरी व्यक्त करू पाहतो किंवा आपल्या विचार भावनांना शब्द देतो. ही गोष्ट पुष्कळ पुढे सुरू झाली. ती कविता म्हणायची. तोपर्यंतचं जे होतं ते माझ्या हौसेचा मामला होता. पण आज असं वाटतं की ते झालं म्हणून मी कविता लिहायला लागले. फार छान. शब्दांच्या प्रेमात पडले, नादावले, आणि ते वेड किंवा ती अद्भुत जादू कवितेची जी अनुभवली ना, तोपर्यंतचं लिहिणं हा रियाजच होता एक प्रकारे. वा. एखादी आठवते अशीच फुलपाखरू कविता, आठवते एखादी? अगं, माणूस चंद्रावर गेला हं. त्यावेळेला मी 13 वर्षांची होते. बरं. आणि मी काहीतरी चांदोबान वसुंधरेचा आज मेळ झाला, मानव चंद्रावरी गेला, आणि अशी एक कविता. पण आत्ता मला असं वाटतं की केसरीनी चौकटीत अनेकांच्या एक पानभर प्रतिक्रिया छापल्या होत्या की माणूस चंद्रावर उतरला, काय वाटतं सामान्य माणसांना. त्यात मी एक छोटीशी सामान्य मुलगी म्हणून त्यांनी ती कविता चौकटीत छापली होती. तेव्हा मी फक्त 13 वर्षांची होते. माझ्या वेळेची चौकट आली म्हणून मला फार पण हा ब्रेक अपरिहार्य आहे. होय. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा प्रतिभा आणि प्रतिमामध्ये, आणि समूर्त प्रतिभा आणि प्रतिमेचा प्रवास हा लवकर आपल्याला गाठायचा आहे. लवकर परत या. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये, आणि आपण गप्पा मारतोय आदरणीय डॉक्टर अरुणाताई ढेरे यांच्याशी. शिक्षण, मला त्याच्याकडे तर यायचंच होतं, मी वाटच बघत होते. नूतन मराठी विद्यालयातनं प्राथमिक शिक्षण घेत, शब्दांशी नातं जोडत, त्या मार्कांशी नातं कधी जोडलं? माहितीच नाही. खरं सांगायचं तर इतकी भाषेच्या प्रेमात पडले होते ना मी, की सहजपणाने मार्क मिळत गेले असं म्हणूया आपण. ही अगदी नम्रता झाली हा रसिक हो. ताईंनी पहिला नंबर आणि गोल्ड मेडल कधीही सोडलेलं नाही, तुम्हीच सांगायचं. हो. BA ला विद्यापीठात पहिली आले, सर्व पारितोषिकं आणि सुवर्णपदक मिळालं. हॅट्स ऑफ. MA ला पुन्हा तसंच झालं, विद्यापीठात पहिली मी आले टाळ्या वाजवतच राहिलं पाहिजे. आणि मग PhD केलं. तो विषय सुद्धा किती वेगळा होता ताई. होय. म्हणजे मराठीमध्येच आदिबंधात्मक समीक्षा नवीन होती, आणि मला असं वाटत होतं की मळलेल्या वाटेने नाही जायचं. क्या बात आहे. पण ते जरा समजावा ना, आदिबंधात्मक समीक्षा म्हणजे काय. खरं सांगायचं तर मी MA ला असतानाच वाचत होते की माणसाचा मेंदू जन्माला येतो ना तेव्हा अगदी कोरा नसतो. बरं. जे अनुभव त्याला येतात त्याच्यातून त्याच्या सामूहिक अंतर्मनात नेणीवेद ज्याला म्हणू, असे काही अनुभव असतातच मानव जातीचे साठलेले. आणि म्हणून त्याला आई म्हणजे काय हे समजतं. अरे वा. मग तो जमिनीला काळी आई म्हणतो, तो नदीला आई म्हणतो, पण त्याला आपली आई हा अनुभव जो असतो तो त्याच्या अंतर्मनात कुठेतरी असतोच. तो माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे असतो. त्या संबंध मानव जातीचं संचित आपल्या अंतर्मनामध्ये नेणीवेत असतं, आणि ते हळूहळू आपले प्रत्यक्ष अनुभव जागं करत जातात. तेव्हा लेखकांच्या कथांमध्ये हे अनुभव कसे येतात?
असा विचार पहिल्यांदा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून झाला. फ्रॉइड खूप आणि त्याचा सखोल आहे. शिष्य युंग म्हणून आहे त्यांनी. हो. आणि मग तो साहित्याला लागू केला. तर मी मराठी कथा कादंबऱ्यांमधून त्याचा शोध घेतला. G.A. कुलकर्णी आणि चिंत्रेम खानोलकर हे दोघं जण माझे विशेष अभ्यासाचे लेखक होते बरं. आणि PhD केलं. पण हे इतकं सखोल आहे, इतकं अंतर्मुख करणारे मुळात, होय. की मी कुठेतरी ना लॉकचं एक वाक्य वाचलं होतं, ग्रीक फिलॉसॉफर, की माय माइंड इज लाईक अ ब्लँक स्लेट. हम्म. पण ते अगदी 180 डिग्रीजमध्ये वळून मी आज ऐकते. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक विचारवंत अगदी खरं आहे. आपली एक जाणीव शब्दात मांडत असतो. बरोबर आहे. पण ही माझ्यासाठी म्हणजे ही नाळच वेगळी आहे विचारांची. याचं कारण की तुमची जाणीव ही एक वरचा थर आहे, त्याच्या खाली तुमची नेणीव आहे आणि त्या नेणीवीत खूप काही साठलेलं असतं जे तुम्हाला माहितीच नसतं. लिहिताना अनेकदा ते तुमच्या लेखणीशी येऊन थांबतं. मी पुष्कळदा असं म्हणते की आपण जगत असतो ना, आयुष्याच्या कडेकडेनी पुष्कळ निसटतं. वा. आणि माणूस म्हणजे लिहिणारा माणूस जगडत असतो ना, तो यासाठी की जास्तीत जास्त व्यक्त करता यावं, जास्तीत जास्त निसटणारं पकडता यावं. वा. आणि म्हणून नेहमी शापही असावा तो असा असावा की हे पुरं लिहिल्याशिवाय तुला थांबता येणार नाही. मी येणार होते त्याच्याकडे. गोमंतक परिषदेतल्या आपल्या एका व्याख्यानात आपण म्हटलं होतं की माझं एक शल्य आहे की इतक्या संवेदनक्षम संपूर्ण आयुष्य पुरेपूर जगणारा साहित्यिक लेखक प्रत्येक वेळी आपल्या शब्दांमध्ये त्याचं पूर्ण सार उतरवू शकत नाही. बरोबर. काही वेळेला त्याला माध्यमांची चौकट पडते. अगदी खरं आहे. हे खरं आहे. याचं कारण की मी निवडलेलं शब्दांचं माध्यम, कुठलाही कलावंत त्याने निवडलेलं जे माध्यम असतं त्याच्यामधून तो स्वतःचं सगळं आंतर आयुष्य जोपू पाहतो, त्याच्यामधून व्यक्त करू पाहतो आणि ते पूर्ण नाहीच व्यक्त होता येत आणि म्हणून पुन्हा पुन्हा निर्माण करत राहतो. तेव्हा तुम्हाला जर सतत निर्माणशील राहायचं असेल, सृजनशील राहायचं असेल, तर मग तुम्हाला तो अपुरेपणाचा शापच मिरवावासा वाटतो. माध्यम अपुरं पडतं आणि त्या माध्यमाशी झगडत, माध्यमावर प्रेम करत आणि त्याच्याशी भांडण करत पण नवनवीन म्हणून तर लेखक नवीन शब्द निर्माण करतात. ते कसे होतात शब्द निर्माण? मला जे म्हणायचंय त्याच्यासाठी शब्दच नाही माझ्या भाषेत. मग रामदासांनी किती नवे शब्द नुसते नाद ऐकवण्यासाठी निर्माण केले. का केले? याचं कारण की त्यांना जे नाद ऐकू येत होते त्याला भाषेत शब्द नव्हते. वा. तसं मग आपोआप होतं की तुम्ही दोन शब्दांच्या जोड्या वेगळ्या करता, तुम्ही वेगवेगळ्या शब्दांच्या छटा निर्माण करता आणि वापरू पाहता. मी साधं शहाणीव असा शब्द वापरते, नुसतं शहाणपण असं नाही म्हणत. मला जाणीव आणि शहाणपण हे एकत्र आणायचं असतं आणि मी शहाणीव म्हणते. शहाणीवर तुमचं पेटंट आहे मग. तेव्हा मला असं वाटतं की हे सगळं ना लेखकाच्या माध्यमाशी असलेल्या नात्यामध्ये अंतर्भूत असतं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सृजनशक्तीचा पण तो एक कस लागत असतो. अजून एक विधान तुमचं मला इथे म्हणजे तुमच्याशीच शेअर करायचं आहे. तुम्ही असं म्हणाला होतात की लेखकाचं लेखन हे फक्त म्हणजे त्याची सृजनशीलता फक्त वैचारिक नसते, ती भावनिक असते, ती संवेदनात्मक संवेदनात्मक असते. बरोबर आहे. म्हणजे लेखकाची सृजनशीलता ही केवळ विचारांच्या पातळीवर कधीच नसते. तुम्हाला जर ते सहृदयतेने समोरचं जग हे तुमच्यामध्ये घेता आलं नाही, तुम्हाला त्या भावना म्हणजे भावना, वासना, विकार यांच्याशी एकता साधता आली नाही, तर मग तुम्ही तो अनुभव पूर्णांशाने नाही घेऊ शकत, नाही व्यक्त करू शकत. म्हणून जितकं ते वैचारिक आहे तेवढंच संवेदनाशील आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर तुमचं मन, तुमचं हृदय हे तुमच्या बुद्धीशी संवाद साधत असलं पाहिजे, तर मग काहीतरी निर्माण होतं. जीव कुठे रमतो सगळ्यात जास्त? म्हणजे इतकं विपुल साहित्य आहे, कादंबरी, कथा, वैचारिक लेखन, कविता, कुमारांसाठी, किशोरांसाठी आणि एक मी राखून ठेवलंय कंसामध्ये क्रांतिकारक स्त्रियांचं, पण ते मी वेगळ्या प्रश्नात गोवणार आहे. पण तुम्ही मला सांगा ना, जीव कुठे रमतो सगळ्यात जास्त? खरं सांगायचं तर कवितेत रमतो. वा. याचं कारण असं असतं की आपण जी कविता वाचतो, जी कविता लिहितो असं मी म्हणत नाही, पण ते अध्यारूत आहे असं म्हणूया, पण जी कविता समोर येते ना ती तेवढी नसतेच ना.
त्याच्या पाठीमागे आणखी एक कविता असते, फार छान. त्याच्या पाठीमागे कदाचित आणखी एक कविता असते. वा. आणि तुम्हाला पोचायचं असतं ते शब्दांच्या आधाराने पलीकडे पोचायचं असतं. म्हणजे शब्द शिडीसारखे असतात, तुम्हाला उडी घ्यायची असते ती वेगळ्या आशयात घ्यायची असते. त्याच्यात बुडाला नाहीत तर कविता नाही सापडत तुम्हाला. अगदी हे खरं. जाणवून देणारं माध्यम आहे ना, ते कविता आहे. किती कमी शब्द आणि केवढं मोठं त्याच्या मागे विश्व निर्माण करू शकते कविता. 4च ओळी असतात, औदुंबरसारखं एक निसर्ग चित्र तुमच्या समोर येतं बालकवींच्या, अगदी. आणि म्हणायला निसर्ग चित्र असतं, पण ते हळूहळू आयुष्यावरचं भाष्य होतं की सगळ्या रंगाच्या जिम्मडीमधून, कोवळेपणातून, ती हिरवळ आईलं तटावर पहिलं तटावर, तो जरा अवखळपणाने वाहत चाललेला आहे, शेतमळ्यांची गर्दी आहे, पलीकडे 4 घरांचं गाव चिमुकलं दाटलेलं आहे, आणि या सगळ्या रंगाच्या आनंदाच्या अशा जिम्मडीमधून पांढरी पायवाट माळावरनं अडवी तिडवी पडते आणि मग ती काळ्या डोहाकडे जाते आणि तिथे तुम्हाला पाय टाकून बसलेला औदुंबर दिसतो. हो ना. आणि तोही जळावरती काळीमा पसरतो, पण तो गोड काळीमा असतो. तेव्हा आयुष्याचा सगळा अर्थ त्यांच्या उंजळीत आलेला आहे. आणि सगळं अनुभवल्यानंतरचा जो तो एक अज्ञाताचा वास आहे, जाणीव आहे ती अज्ञाताची, ती सगळी तिथे दाटून येते. मग ही कविता म्हणायला 4 ओळींचं एक छान साधं सोपं निसर्गचित्र असतं, पण त्याच्या मागे किती असतं हे कवी, ताकदीचा कवी निर्माण करू शकतो. आणि म्हणून दरवेळेला ती जाणीव होते की माध्यम मोठं आहे, माध्यमापेक्षाही आयुष्य मोठं आहे फार आणि सुंदर. आपलं आयुष्य खूप छोटं आहे, याची जाणीव करून देणारी असते ना कविता. म्हणून मला खूप आवडते कविता. तुमचे सगळ्यात शब्द रमते ती. ऐकताना मनात एक 4 ओळी अशा आहेत. गडद अंधारात मी डोळे संथ उघडले आणि आयुष्याचा ग्रंथ वाचायला हे 2च दिवे पुरले. वा. कारण ते दिवे आज तुमच्याकडे बघतायत. वा वा वा, फार सुंदर. मला ना तुमची एक कविता ऐकायची आहे. तुझ्या बाजूला ठेवलेला प्रश्न आहेस ना, त्या प्रश्नाकडे आपण नंतर जाऊया, पण तिकडे घेऊन जाणारी एक कविता माझी फक्त पाठ आहे बरं. म्हणून अगदी अगदी ऐकवते. सुखाने. छोटीशी कविता आहे आणि कविता आहे ती माझ्या लहानपणच्या खेळाशी निगडीत आहे. बरं. म्हणजे मी एका मोठ्या वाड्यामध्ये मोठी झाले आणि 12 घरच्या पोरी आम्ही एकत्र असायचो. तेव्हा फेराची हदग्याची गाणी वगैरे तर होतीच, पण सागरगोटे खेळायचो. आणि तो खेळ असा असायचा की 1 झेलायचा, 2 झेलायचे, 3 झेलायचे, एका वेळेला 5 उचलायचे. हो. आणि वर उंच उडवलेला सागरगोटा तो खाली यायच्या आत आपली बाकीचे. ओंजळ भरलेली. हं. भरलेली हवी आणि तो अचूक झेलता आला पाहिजे. आणि त्या खेळामध्ये तो जो एक आत्मविश्वास असायचा, जो आनंद असायचा, तो पुढच्या आयुष्यामध्ये बाईच्या टिकतोच असं नाही, असं मला वाह. फार जाणवलं. वा. आणि म्हणून ही कविता मी ऐकवते तुला, पण मला त्याच्याबरोबर एक छान आठवण झाली की ही मी जेव्हा पहिल्यांदा कवी संमेलनात ऐकवली तेव्हा विंदा करंदीकरांनी उठून माझ्या पाठीवर मग हात ती आधी ठेवला ऐकवा. होता. हीच वर उंच उडवलेल्या सागरगोट्याभोवती सानंद गतीचा बेभान कल्लोळ. वर उंच उडवलेल्या सागरगोट्याभोवती सानंद गतीचा बेभान कल्लोळ. खाली निशंक आत्मविश्वासाने पसरलेली लहानशी ओंजळ आणि मध्ये उत्सुक डोळे, अचूक अंदाज, चेहऱ्यावर अभिमानी साधेपणाचा झळाळ. वा. या दृश्याला असतो का पण भविष्यकाळ? वा. बघ, सागरगोटा झेलल्यानंतर दृश्यही संपतं, पण मला असं वाटतं की असं सागरगोटे झेलणाऱ्या या आत्मविश्वासाने पोरी नंतरच्या संबंध संसारामध्ये आत्ताचा अलीकडचा बदललेला काळ सोड, पण खरं. ज्या काळात मी मोठी झाले त्या एका 20-25 वर्षांच्या काळात मी बघत होते की लग्न होऊन मुली सासरी गेल्या की संपतच सगळं. तो आत्मविश्वास संपतो, तो आनंद संपतो, तो अभिमान संपतो, आपण काहीतरी निश्चित करू शकतो याची जी उभारी असते ती पण संपते. हे सगळं बदलाचा काळ पुढे आलेला आहे ना, याचा मला खूप आनंद आहे. मला तर ब्रेकसाठी जाऊसच वाटत नाहीये, पण रसिका हो, माझा नाईलाज आहे, कार्यक्रमाची गरज आहे, त्यामुळे आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा मनसोक्त गप्पा मारूया आदरणीय ताईंशी. प्रतिभा आणि प्रतिमा. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये रसिका हो पुन्हा एकदा स्वागत करते. एक प्रांजळपणे कबूल करू ताई, मला नेहमी वाटतं तुमच्यासारखी माणसं जी शब्दाला सुगंधी करतात ही खरं तर पूर्वजन्मीचं पुण्य घेऊन जन्माला येतात. जगतात सगळे, पण ते जगणं
वेगळ्या वाटेनी, वेगळ्या वासानी, वेगळ्या सहवासानी वा. ज्यांना कळतं ती आपल्यासारखी मंडळी. अरे, आणि आपलं आयुष्य आई वडिलांची पुण्याई असेल इतक्या थोर लोकांच्या सान्निध्यामध्ये हा. समृद्ध झालं. काही ओजस्वी स्त्रिया ज्या आपल्या आयुष्यात आल्या, आपल्याला भावल्या, पैकी मला ज्या माहिती आहेत त्या तिघींचा उल्लेख करते आपल्या अनुमतीनं. सुनीताबाई, हो. शांताबाई आणि दुर्गाबाई. होय. कुणापासून सुरुवात करायला आवडेल? शांताबाईंपासून. बरं. खरं शांताबाई माझ्या आयुष्यात पुष्कळ उशिरा आल्या. त्यांच्याही आयुष्याच्या उत्तरार्धात बरं. पुण्यात राहायला आल्यानंतर 15 वर्ष जवळजवळ आम्हाला एकमेकींचा सहवास मिळाला. आणि नाळ जुळली ती कवितेमुळेच जुळली अर्थात. हम्म. शांताबाईंनी इतकं उदंड वाचलेलं होतं ग, हो. की असं वाटलं की मराठी साहित्याचा त्या 80 वर्ष जगल्या. तो 80 वर्षांचा इतिहास तर त्या चालता बोलता होताच, प्रत्यक्ष आणि काय अनुभवातला. स्मरणशक्ती ना? आणि त्याच्या आधीचा 100, 200, 700 वर्षांचा इतिहास हा स्मरणशक्तीने ताजा होता. म्हणजे त्यांना संत काव्य माहीत होतं, त्यांना पंत काव्य माहिती होतं, ते शाहीर आणि लावण्या आणि पोवाडे त्या सहजपणाने आठवत होत्या. सबंध संस्कृत साहित्याचा उत्तम अभ्यास होता. त्यामुळे संस्कृत सुभाषित असतील, कालिदास असेल, उत्तर रामचरित असेल, बहुभूतीचं, इतक्या निरनिराळ्या गोष्टींवर त्यांचं प्रेम होतं आणि पाठांतर होतं, खरंय. स्मरणशक्ती होती. की माझी आई ना संस्कृतची फार प्रेमी होती. हम्म. तर ती काम करता करता गंगालहरी म्हणायची, मेघदूत म्हणायची आणि मी उमऱ्यावर बसून माझं आपोआप पाठ व्हायचं. निरनिराळी स्तोत्र अण्णांच्याकडून ऐकलेली. आणि त्या स्तोत्रात मी तुला आधी म्हटलं तसं की त्याच्या सौंदर्यासकट म्हणजे रामरक्षा म्हणायची, ती मुलांनी पाठांतर करून म्हणायची असं नाही. ते म्हणायचे की किती सुंदर चित्र उभी केली आहेत बघ, तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ, असे ते दोघं जण कसे आहेत असं म्हणत आपल्या डोळ्यासमोर ते त्या शब्दांमधून उभी राहणारी दृश्य चित्र अशी जिवंत व्हायची. अशी स्तोत्र माझी पाठ. आणि मग शांताबाई भेटल्यानंतर तर काय त्याच्यामध्ये इतकी भर पडत गेली की त्यांनी काहीतरी आठवायचं, मी काहीतरी छोटंसं सांगितलं की ते म्हणायचं की तुला हे माहिती आहे का, असं म्हणत त्यांनी आणखी नवं काहीतरी ऐकवायचं. असं करत माझ्या पदरात म्हणूया इतकं पडलं ना की शांताबाई हा चालता बोलता चॅनल होतं असं म्हणूया, चालता बोलतं किंवा विकिपीडिया होता असं म्हणूया, की तुम्ही जे जे म्हणाल ते ते सापडतंय त्यांच्यामध्ये. तर त्यामुळे शांताबाईंच्या जवळ असलेला तो एक अद्भुत खजिना हा माझ्या अनुभवाला आला. आणि मराठी साहित्याचा म्हणजे वाङ्मयाचा जवळजवळ 100 वर्षांचा जिवंत इतिहास शांताबाईंमुळे मी अनुभवला. वा. त्यात आणखी खूप महत्त्वाची गोष्ट अशी झाली की मला हे कळलं की वाङ्मयाच्या इतिहासामध्ये महत्त्वाची असणारी 1-2-4 नावच असतात. बरोबर आहे की ती प्रतिभावंत असतात, थोर असतात, त्यांनी वाङ्मय इतिहासाला नवीन वळण दिलेलं असतं, आपल्याला पुष्कळ काही दिलेलं असतं. पण त्याच्याबरोबर लिहिणारी कितीतरी छोटी छोटी माणसं अशी असतात की जी फार प्रेमाने वाङ्मयाच्या वरच्या लिहित असतात, फार प्रामाणिकपणे लिहित असतात. त्यांनी आयुष्य झोकलेलं असतं त्या शब्दात आणि काहीतरी सुंदर निर्माण केलेलं असतं. छोट्या छोट्या रानफुलांसारखी असतात त्यांची निर्मितीच्या खुणा त्या दिसतात त्या. शांताबाईंनी तिकडे लक्ष वळवलं आणि त्यांनी 2ऱ्या-3ऱ्या पिढीचे समजले जाणारे कवी, लेखक हे सुद्धा किती उत्तम लिहून गेलेत, किती मार्मिक लिहून गेलेत हे त्यांच्यामुळे मला समजलं. दुसऱ्या बाजूला त्या इतक्या साध्या होत्या ना गं की म्हणजे त्या मोठ्या आहेत आणि त्यांच्याजवळ एवढं काही आहे. त्या उत्तम ललित साहित्यामध्ये मराठीच्या त्यांनी भर घातली आहे. मराठी भावगीतांची परंपरा त्यांच्यापाशी क्षणभर थांबून त्यांना नमस्कार केल्याखेरीज पुढे जात नाही. हे सगळ्याची जाणीव असून सुद्धा ती विसरायला लावणारं साधेपण त्यांच्यामध्ये होतं आणि ते अतिशय नैसर्गिक साधेपण होतं. त्यामुळे त्यांची मैत्रीण म्हणायला मला कधीच काही संकोच वाटला नाही. उलट त्यांना कोणी विचारलं की ही कशी अजून एवढी लहान असून तुमची मैत्रीण, तर त्या म्हणायच्या ते तिला विचारा की म्हातारी मैत्रीण तिला चालते का, आम्हाला तर काय तरुण आवडतातच. पण खरोखरच फार मनापासून शांताबाईंनी प्रेम केलं. आणि अगं किती साधेपण, म्हणजे तुला सांगते साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या मला तोही एक आनंद आहे की आपण एक लहानसा मैत्रिणीचा वारसा पुढे चालवला आहे. हां, तर आळंदीच्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष झाल्या आणि मी मुक्ताईच्या आम्ही वारस म्हणून
13 कवयित्रींचं कवयित्री संमेलन म्हणजे त्यावेळेला होतं. बरं. तर त्याच्यात भाग घ्यायला होते. त्या दिवशी संमेलन झाल्यावर मी परतणार होते. माझ्यासाठी संमेलन झाल्यावर या गाडीमध्ये थांबून राहिल्या. मला म्हणाल्या, चल मी तुला सोडायला येते, आधी आपण जेवूया. मग आम्ही दोघीजणी अतिशय साधेपणाने एका मठामध्ये जेवलो आणि मग त्या मला सोडायला आल्या. तर मला म्हणाल्या की हे बघ, आपण दोघींनी आधी ज्ञानोबाचं दर्शन घ्यायचं. हां, आम्ही आळंदीला समाधीचं दर्शन घेतलं, बाहेर पडलो. मला म्हणाल्या, ठीक आहे, आता तुला अच्छा करण्याआधी आपण दोघीजणी छान बांगड्या भरूया ना माझ्या संमेलनाचा आनंद म्हणून. अरे वा. आणि आम्ही दोघींनी मिळून छान काचेच्या बांगड्या तिथल्या कासाराकडून भरून घेतल्या आणि मी परत आले. संमेलनाच्या अध्यक्ष झाल्याचा आनंद हा असा कासाराकडच्या बांगड्या भरून साजरा करणारी माझी मैत्रीण. ताई, माझे डोळे भरून येत आहेत. होय ग, हा साधेपणा, ही सच्चाई, खरंय खरंय, ही मनाची श्रीमंती हरवली आहे. अगदी हरवली. किती भाषेवर प्रेम केलं त्यांनी. छोटे छोटे भाषेतले शब्द, त्याच्या मागचे अर्थ हे समजावून देणारे लेख लिहिले. त्यांच्या म्हणजे कितीतरी सुंदर लेख, एक पानीसारखं त्यांचं पुस्तक हो. पाहिलं तरी सुद्धा आपल्याला आठवतं. आणि मला असं वाटतं की शांताबाईंनी ज्या कविता लिहिल्या ना त्या आणखी वेगळ्या आहेत. चित्रपट गीतं सर्वांना धाडस माहित करून आहे. बोलू? हो, बोल ना. मी आता त्यांच्या कवितांवरती हम्म. 3ऱ्या डॉक्टरेटच्या प्रयत्नात आहे. बर, अरे वा वा वा. स्वतंत्र कविता. मला फार बरं वाटतंय. मला फार बरं वाटतंय. हो. कारण चित्रपट गीतं ही वेगळी गोष्ट होती. तांका हायकू हा प्रकार नाही, अगदी बरोबर आहे. फक्त स्वतंत्र स्वतंत्र कविता. कविता. हो. वा वा, फारच छान. तर मला त्याचाही आनंद होतो की शांताबाई या प्रकारे सर्व वाङ्मय प्रकारांमध्ये अगदी. कवितेच्या आणि लिहिलंया. इतरही सहजपणाने पेरल्या, अनुवाद केले आणि अतिशय मोकळेपणाने वाङ्मय विश्वाकडे पाहायलाही त्यांनी मला शिकवलं. अगदी. जसं माझ्या वडिलांनी मला वाचन हे अत्यंत लवचिक करून टाकलं माझं, तसं शांताबाईंचं नवं आणि जुनं काही नसतंच. ते फक्त चांगलं असतं किंवा वाईट असतं, किंवा कविता असते किंवा नसतेच ती कविता. वा. हा फार एक मस्त पूर्णविरामाचं वाक्य आहे या प्रवासाचं. पण मला आता सुनीताबाईंबद्दलही ऐकायचंय, दुर्गाबाईंबद्दलही ऐकायचं. अगं सुनीताबाई, एरवी सुनीताबाईंच्या जवळ जाणं हे काही फार सोपी गोष्ट नव्हती. खरंय. आणि मीही शांताबाईंच्या पदराला धरूनच पुलंच्या घरी गेले होते. पुलंच्या दर वाढदिवसाला शांताबाई जायच्या, तशी मी जायची. मग हळूहळू माझी आणि सुनीताबाईंचीच मैत्री होत गेली, ती कवितांसाठी. बरं. आणि मैत्री हा शब्द शेवटपर्यंत आम्ही दिलेला त्या नव्हता. नात्याला, हं. आणि त्या नात्याला ते धाडसच नाही माझ्यामध्ये. त्यामुळे तसं मी देऊया नको आपण. पण खरंच त्यांनी माझ्यावर इतक्या त्या विसंबल्या शब्द होत्या. संस्कार केले म्हणजे. अगदी. किंवा त्यांनी प्रेमही केलं माझ्यावरती. कारण कवितांवर आमच्या दोघींचं प्रेम होतं आणि तोच एक समान धागा होता. सुनीताबाई जीएनना लिहिलेली पत्र सुनीताबाईंनी, जी. ही पत्र सांभाळून ठेवली होती जीएननी, बाकी सगळी नष्ट झाली. सुनीताबाईंच्या पत्रांची फाईल ठेवली होती. वा. ती जीएनच्या बहिणीने पुन्हा सुनीताबाईंच्याच सुपूर्द केली की ही भाऊ गेला आणि ही तुमच्या पत्रांची फाईल त्यांनी सांभाळलेली होती, ती तुम्हाला. त्यांनी घरात ठेवून दिली होती. कधीतरी कुतूहलाने मी त्यांना म्हटलं की मला कधीतरी एखादं पत्र वाचायला आवडेल, त्यातलं काही वाङ्मयीन असलं तुमच्या दोघांच्या पत्रव्यवहारातलं. इतकं वाचलंय तुम्ही दोघांनी, हम्म. शेअर केलंय, तर मी वाचू का ती पत्र? वाच म्हणाल्या. ती फाईल दिली तेव्हा पुलंच्या टेबलवर अतिशय कौतुकाने सर्व तयारी करून माझ्यासाठी 2 वेळा मला चहा करून आणून देऊन अशा प्रकारे सुनीताबाईंच्या घरी मी ती फाईल वाचली. वा. आणि 2 तास वाचल्यानंतर मी बाहेर आले आणि मी त्यांना म्हटलं की इतकं सुंदर आहे हे सगळं की याचं पुस्तक झालं पाहिजे. त्या क्षणी त्या म्हणाल्या, प्रस्तावना लिहिशील? वा. म्हटलं नक्की. श्री पुन्हा फोन करू? हो म्हणाल्या. आणि ते पुस्तक झालं. मला मनामध्ये प्रचंड धाकधूक होती की जीए नाहीत पण सुनीताबाई आहेत आणि या दोघांची एक जगावेगळी मैत्री आहे. याला धक्का न लावता मला त्यांच्या संबंधांबद्दल लिहायचं आहे आणि या पत्रव्यवहाराबद्दल लिहायचं आहे, तर मला जमेल ना. पण मला असं वाटलं की आपली जी सर्जनशीलतेची ताकद असते ना, ती केवळ त्यात नसते. खरं म्हणजे लिहिण्यामध्ये नसते, आकलन करण्यामध्येही खूप असते. मुळात तुम्हाला आयुष्याचं, मानवी संबंधांचं, त्यातल्या गुंतागुंतीचं किती आकलन होत आहे, ते तुम्ही किती संवेदनशीलतेने नेमक्या त्या पातळीवर पकडता आहात, त्याची प्रतिष्ठा सांभाळून पकडता आहात एखादं नातं, याचं खूप महत्त्व असतं. आणि ते मला साध्य झालं. यामुळे त्या परीक्षेला मी उतरले असं मी म्हणते. कारण सुनीताबाईंनी ते वाचल्या वाचल्या म्हणाले की अरुणा, मी आत्ता
नारळीकर आत्ता इथे नाही आहेत, ते फ्रान्सला आहेत, पण मी त्यांना फोन केला आणि सांगितलं की आधी प्रस्तावना वाचा, पुस्तकाकडे आधी जाऊ नका. तेव्हा मी म्हटलं मला सगळं मिळालं. पावती मिळाली. आणि पण खरं आहे ना, म्हणजे इतकं असं एक हळवं नातं ज्याला कुठल्या कशाचा स्पर्श होऊ अगदी नये खरं आहे, आणि खरं आहे. ते झेलायचं शब्दांमध्ये होय. फारच दिव्य अवघड असतं असणार गं, आहे. अवघड असतं ते. हम्म. पण ते जमलं. आणि दुर्गाबाईंचं तर मी काय सांगते, मी आजी म्हणावं अशाच त्या होत्या. म्हणजे मी दुर्गा आजीच मनोमन म्हणत असे. घरात येत असत. माझ्या वडिलांच्या अभ्यासाच्या बाबतीत अनेकदा त्यांचं आणि दुर्गाबाईंचं नातंच होतं त्या बाबतीतलं. आणि त्यामुळे दुर्गाबाई सरळ यायच्या. एका बाजूला माझ्या आईला घरी मेतकुटाची तुझी कृती मला लिहून दे गं असं म्हणायच्या. दुसऱ्या बाजूला माझ्या वडिलांकडे लोकसाहित्याच्या रूपरेखेबद्दल बोलायच्या. हे दोन्ही मी पाहत होते. मला 2 गोष्टी मला फार दुर्गाबाईंच्या आठवतात. एक म्हणजे त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. आणि तुम्ही त्यांचं एक वाक्य एक भाषण, त्यांचा पहिला सत्कार मराठी साहित्य परिषदेमध्ये, महाराष्ट्र साहित्य परिषदेत होतो दरवेळेला, तसा तो अध्यक्षीय सत्कार होता ज्याला मी गेले होते. आणि मला असं आठवतंय की ते त्या दिवशी ना त्या थेऊरला जाऊन आल्या होत्या, नदीकाठची पटवर्धनांची समाधी पाहून आल्या होत्या. आणि त्यांनी साहित्याबद्दल एक अवाक्षर उच्चारलं नाही, पण रूढ अर्थाने साहित्याबद्दल न बोलता त्यांनी एवढं काही समोर ठेवलं. आणि जाता जाता त्या म्हणाल्या की किती खराब केली आहे आपण माणसांनी ज्या नदीच्या पाण्यात फुलांना आपली प्रतिबिंब पाहता येत नाहीत, ते पाणी नाही, विष आहे असं त्या म्हणाल्या. त्या नदीवर सगळं शेवाळं आणि हिरवी वनस्पती साठलेली होती. आणि या प्रकारची अस्वस्थ पण दुर्गाबाईंनी आमच्या मनामध्ये पेरलं. तेव्हा मला असं वाटलं की खरं आहे, हे लेखकाची पर्यावरणीय जाणीव एवढ्यापुरतं ते नाही आहे. संबंध नदी आणि माणूस यांचा भावसंबंध या बाईंच्या मनामध्ये आत्ता जागा आहे. हा इतका हृदयस्पर्शी भावबंध मला मध्ये अडवावा लागतोय, खरंय. म्हणून माफी मागते. होय. ब्रेकची वेळ झाली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पटकन येऊया, कारण हा शब्द सेतू अजून मोठा करणं माझ्या मनाला परवडणार नाही. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. खरं तर ताई, या विचारसंपन्न त्रयीबद्दल बोलावं तितकं कमी आहे. होय, खरंच आहे. पण आपण एक ना बोलताना उल्लेख केला होता क्रांतिकारक स्त्रिया, म्हणजे ते काही चळवळीतल्या स्त्रिया नाही, तर परीड घडीचं आयुष्य जगणाऱ्या पण त्याच्यात क्रांती करणाऱ्या तुम्ही शोधलेल्या स्त्रिया, होय, होय. त्यांच्यावरती आपण विपुल लिहिलेलं आहे. हो. जरा आम्हाला सांगाल? मला खरंच असं वाटतं की आपल्याला माहीत असलेल्या, ज्यांच्यावरती लिहिलं गेलंय, बोललं गेलंय, ज्या समाजासमोर आलेल्या आहेत, अशा कर्तृत्ववान स्त्रिया इतिहासामध्ये नक्की आहेत, ज्यांची नावं आपल्याला माहीत आहेत, कर्तृत्वही माहिती आहे. जी. पण त्याच्या पलीकडे अशा कितीतरी स्त्रिया ज्या रूढार्थाने सर्वसामान्य होत्या, पण वेळ आली त्यावेळेला त्यांनी इतकं वेगळं आयुष्य जगून दाखवलं. अशा स्त्रियांच्या विषयी मी पुष्कळ लिहिलं. हिरकणी स्त्रिया. हिरकणी स्त्रिया म्हणूया आपण. खरंच आहे, तू म्हणतेस तसं की ती वेळ आल्यानंतर त्यांचं धाडस, त्यांचं क्रांतिकारकत्व समोर आलं. म्हणजे उदाहरणार्थ एक हेमवती सेन नावाची बंगालमधल्या बाई, जी अतिशय विपन्नावस्थेतून पुढे आल्या. अगदी लग्न झाल्यानंतर नवरा हा काय ज्याला म्हणू की अवलिया असल्यासारखा, यात्रेला निघून जाणारा, काही न करणारा, देशसेवा किंवा इतर अध्यात्म अशाच वाटेनी कधी हे जाऊन पाहणारा, ते कधी त्या वाटेनी जाऊन पाहणारा. त्यामुळे या बाईंना उत्पन्नाचं साधन नाही, उपजीविकेचं साधन नाही. धडपडत शिकल्या, तान्हं मूल पदरात घेऊन परीक्षेला पेपर लिहायला अशा गेलेल्या. आणि मेडिकलच्या परीक्षेमध्ये पहिल्या आल्या. त्यावेळेला विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये एखादी मुलगी कशी काय पहिली येऊ शकते, तेव्हा तिला सुवर्णपदक देणं हे विद्यार्थ्यांना अपमानकारक वाटलं. आणि त्या काळच्या बंगालमध्ये, म्हणजे आता ते बांगलादेशात गेलं सगळा भाग, पण त्या काळच्या बंगालमध्ये त्या मुलांनी उठाव केला की हे नाही चालणार. आणि मग ही मुलगी त्यांच्याकडे गेली, म्हणजे प्राध्यापकांच्याकडे आणि कॉलेजच्या अधिकाऱ्यांच्याकडे, आणि म्हणाली मला नको ते सुवर्णपदक, मला काय करायचं आहे, पण मला पुढच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप द्या.
ते जर तुम्ही देऊ शकत असाल तर सुवर्ण पदक नको मला, ते द्या दुसऱ्या येणाऱ्या मुलाला, मला चालेल, पण मला स्कॉलरशिप द्या, मला शिकायचं आहे पुढे, असं म्हणत तिने ते सुवर्ण पदक नाकारलं. कारण ती म्हणाली मी पहिली आलेलीच आहे. उलट त्यांनी संप केला त्यावेळेला लोकांना हे माहिती आहे किंवा की अधिक मीच माहिती आलेली आहे, आधीच माहिती झालंय आणि सर्वांना हे माहिती आहे की मी पहिली आलेली आहे. असं असताना वेगळं ते पदक घेऊन मला काही नाही करायचं, पण मला पुढे जायचंय. ह्या मुलांना पुढे जायचंय की नाही मला माहिती नाही, त्यांचा तर ते पदक हवं असेल तर ते त्यांना घेऊ दे, पण मला पुढे जायचंय. ती उत्तम डॉक्टर म्हणून बंगालमध्ये तिने काम केलं. दुसऱ्या मला मला आठवतं ना हा पुरुष प्रधान संस्कृतीचा सनातनी कुरूप चेहरा वाटतो. आहेच आहे ना ग. आणि तो बदलायला किती वर्ष गेली, किती जगडावं लागलं बायकांना, किती किंमत द्यावी लागली. म्हणजे साध्या महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांची बहीण जनाक्का शिंदे, लग्न झालं तर बालवयातच व्हायची ग लग्न. हो. त्यामुळे ती लहान मुलगी, पण तिला लिहायला वाचायला शिकवलं होतं वडिलांनी. महर्षींचे वडील जे होते ते शिक्षणप्रेमी होते आणि तिकडेच त्यांचे मित्रच होते सासरे हिचे. जिथे लग्न तर करून तिथे लग्न करून दिलं मित्राच्याच मुलाशी. बरोबर. पण मुलगा शिकलेला नव्हता आणि त्यामुळे त्याला बायकोचा भयंकर मत्सर वाटायचा. आणि हे वडील म्हणजे त्याचे वडील जे होते ते आवर्जून कोणी आलं पाहुणे की बोलवायचे, ये ग सुनबाई पत्र वाचून दाखव, ये हे हिशेब करून दाखव, हे गणित करून दाखव. आणि ते त्या चिमुरड्या पोरीला येतंय म्हटल्यानंतर लोकांना कौतुकाचं भरतं यायचं, सासऱ्यांना जास्ती यायचं आणि नवऱ्याचा जास्तीत जास्त तडफडाट व्हायचा. आणि तिचा इतका कमालीचा छळ सुरू झाला की शेवटी शिंद्यांनी त्यांना परत आणलं. पण त्या बाईंनी सासर घरचं पाऊल बाहेर टाकलं आणि त्यानंतर सबंध आयुष्य हे भावाच्या बरोबर निराश्रित सहाय्यकारी मंडळी उभी करण्यासाठी, पनवेलला शिक्षिका म्हणून काम करण्यासाठी आणि अडल्या नडल्या सगळ्या स्त्रियांना आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी आधार द्यावा म्हणून घालवलं. तेव्हा जनाक्का शिंदे या स्वतंत्रपणाने मोठ्या झाल्या, त्या या सगळ्या परिस्थितीची लढत मोठ्या झाल्या. हे त्यांनी जे भोगलं ते त्यांना समजलं की हे इतरांच्या वाट्याला येता कामा नये, यासाठी मी काम करेन. आणि ते त्यांनी आयुष्यभर केलं. या इतिहासातल्या सुवर्ण पानांवरच्या म्हणजे त्यावेळच्या सर्वसामान्य हो हो पण एक आत्मज्योत तेवणाऱ्या बरोबर आहे. स्त्रिया आपण हेरल्या. हो आजच्या या डिजिटल युगामध्ये हो हो म्हणजे काय म्हणू आपण, फेसबुक जगात ज्याच्यात फेसबुक कुठेतरी लयाला जातोय, तरीही कित्येक कानाकोपऱ्यांमध्ये स्त्रीत्वाचा अपमान होतो, खरं आहे. तिच्या स्वत्वाचा अपमान होतो. अशी कुठली नेमकी हेरता आली आहे? असं खरं तर मला असं वाटतं की आपल्याकडे एकूणच बघ तू की सध्याच्या आपण आत्ताचं हे अगदी तू फेसबुकचं आणि हे नवीन डिजिटल जग म्हणते, अगदी, global एका बाजूला citizens. आपण की आपण जगाच्या नागरिक आहोत अगदी. असं म्हणतो हो. आणि विश्वसंचार हा बायकांसाठी सुद्धा सहज झाला असंही म्हणतो. हो. आपल्याला स्त्रियांच्या कर्तृत्वाचे खूप नमुने दाखवता येतात आणि खूप उदाहरणं एका बाजूला सांगता येतात की महिला म्हणजे कल्पना चावलापासून आपल्याला अंतरिक्षात भरारी हो, घेणाऱ्या सुनीता बायकांपासून विलियम्स. सगळ्या हो, दिसतात अगदी, आपल्याला अगदी. मोठमोठ्या बायका. हो, हो. आणि बँकेच्या अधिकारी आहेत, निरनिराळ्या प्रकारे मोठमोठी पदं सांभाळणाऱ्या आहेत. राजकारणात आहेत, हे सगळं समाजकारणात एका बाजूला हो. आहे. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की अगदी ज्यांना स्वातंत्र्यानंतर स्त्रियांसाठी अधिकार काय आहेत हेही माहिती नाही, हेच. अशा घरामध्ये सर्व सोसणाऱ्या, सर्व प्रकारची अवहेलना ज्यांची होते आहे अशा, म्हणजे अगदी अलीकडे मी एका खेड्यामध्ये गेले होते आणि तिथे बायकांच्या घोळक्याशी बोलत होते. त्यातल्या एका बाईला मी विचारलं, तुम्हाला कुठला रंग आवडतो? तिने काय उत्तर द्यावं? ती मला म्हणाली, आता ग बया, बाईला कुठं आवड निवड असते वय? तेव्हा बाईला आवड निवड नाही अजूनही असं मानणाऱ्या ज्या स्त्रिया आपल्याला दिसतात, तेव्हा शहाणा आहे हे तो. जे दोन टोकं आहेत याच्यामधलं अंतर कमी करण्यासाठी आपण लिहावं असं मला फार वाटतं. आणि म्हणून मी सतत या स्त्रियांच्या विषयी लिहित असते की त्यांची वेगवेगळ्या प्रकारची जगणं जे आयुष्य आहे ते समोर यावं. कधी समाजाने, कधी संस्कृतीने, कधी पुरुषप्रधान व्यवस्थेने त्यांच्यावर जी दडपणं आणलेली आहेत, त्यांची जी घुसमट केलेली आहे ती समोर यावी. आणि आपण ज्याला म्हणतो की स्त्रियांना सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आणि अधिकार मिळालेले आहेत, त्या आपल्या देशात सुद्धा खरंय. ज्या प्रकारे अजूनही स्त्रिया या सगळ्यांपासून वंचित आहेत
आमची रझिया पटेलच्या शब्दात सांगायचं झालं तर बायका म्हणतात आम्हाला फक्त हिशेब, हुनर और हिम्मत चाहिए. तर तो हिसाब शिकवायला पाहिजे त्यांना. त्यांचं हुनर आहे त्याला वाव पाहिजे आणि त्यांचे धाडस, त्यांची हिम्मत. ही ही हा शब्द आहे ना हो. तो मराठीतला इंग्रजीत विचारा, त्या हीला विचारा, HE ला खरंच आहे, देतोस का हरला. खरंच आहे, खरं आहे. मला असं विचारायचं होतं ताई की अशी एखादी भेटते बरं का की जी मनात तो हातात पडलेला कवडसा मनाला चिकटवून जाते की ताई मॅडम मी हे वाचलं आणि मला मी भेटले म्हणून ही घट्ट मिठी आहे तुम्हाला, खरं आहे. असा सांगा ना. असं असं तर मी तुला काय सांगू. एखादा म्हणजे मी निवडून आले, हो. म्हणजे निवडून आले नाही म्हणायचं कारण निवडणूक नव्हती, बरोबर आहे. पण अध्यक्षपद मला अगदी मिळालं अगदी आहे मानाचं आत्ताचं. पद अगदी. त्यानंतरचे मला आले आणि अविरोध होतं तुमच्यासाठी ते. अविरोध होतं. खरंच. त्याचा आनंद झालेल्या बाईचा फोन असा होता हं. की तुम्ही मला ओळखत नाही पण तुमचं कृष्ण किनारा मी वाचलं आणि मला असं वाटलं की या सगळ्या तिन्ही स्त्रियांच्या मधून आम्हाला जे बळ मिळालेलं आहे, एकट्या राहणाऱ्या आहेत, स्वतःचं काय ज्याला म्हणू स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगणाऱ्या आहेत, राधा, कुंती आणि द्रौपदी. वाह. या तिघींनी मला जे दिलं ना त्यांनी मी ताई आयुष्यात उभी राहिले असं म्हणून मला खूप आनंद झाला की आज मी देवापुढे साखर ठेवली. वाह. असे फोन येतात त्यावेळेला असं वाटतं की काय काय या बायकांनी घेतलेलं आहे की एका शब्दाने ज्यांची आत्मज्योत उजळते आणि आणि ते शब्द लिहिण्याचं बळ परमेश्वरांनी तुम्हाला आपल्याला दिलं. दिलं. तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. या तरुणाईसाठी, होय, या तरुणाईच्या महाराष्ट्रासाठी आपण काय सांगू इच्छिता. आयुष्यात काय करायचं आहे हे फार लवकर ज्यांना समजलं आणि स्पष्ट झालं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कोणती गोष्ट महत्त्वाची मानायची आणि त्याच्यासाठी किंमत देण्याची कशी तयारी ठेवायची हे या महापुरुषांनी मला सांगितलं. पण मला स्वतःला पण असं वाटतं की आपण लिहिता लिहिता किंवा वाचता वाचता काय गोळा करतो. ही नवीन सगळी पिढी जी आहे, एका बाजूला मराठी भाषेच्या विषयीची चिंता आपण व्यक्त करतो पण तरीसुद्धा उत्तम लिहिणारी नवीन मुलं मला दिसतात. मी आशावादी आहे. मला नाही असं वाटत की मराठी भाषा ही आता संपणार आहे, मराठी वाचक संपणार आहेत. जोपर्यंत ही तरुण मुलं लिहित आहेत, ती आयुष्याचे वेगवेगळे आकार शोधत आहेत, तोपर्यंत मला असं वाटत नाही की आपल्याला काही काळजी करण्याचं कारण आहे. पण या नव्या मुलांना मी सांगू इच्छिते की मोह खूप असतात या वाटेवर आणि विशेषतः आता तर पुष्कळ आहेत. ते माध्यमांचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारे बाजारपेठेची आकर्षणं निर्माण झालेली आहेत, त्याचे खरंय. आहेत, लेखनाच्या बाबतीत सुद्धा आहेत. खरंय खरंय. या सगळ्यातून पलीकडे जात आपल्याला जे जाणवलेलं आहे त्या अनुभवाशी प्रामाणिक राहणं, भाषेचा वेगवेगळ्या प्रकारे तिच्या क्षमतांचा शोध घेणं आणि दुसरं असं की मी आत्ता म्हटलं तसं की कलेपेक्षा जीवन मोठं आहे हे लक्षात ठेवून जीवनाची वेगवेगळी रूपं शोधणं हे मुलांनी केलं पाहिजे, नव्या लेखकांनी केलं पाहिजे आणि त्यासाठी बाकीचे सगळे मोह बाजूला ठेवता येतात. लेखन मोठं होतं ते टाळ्या घेऊन किंवा माध्यमांमधून प्रसिद्धी मिळाल्याने नाही. मला असं वाटतं की आयुष्याच्या व्यामिश्रतेचा शोध घ्या, त्याच्यातल्या गुंतागुंतीचा घ्या, मानवी संबंध बघा. साधे साधे विषय असतात पण त्याच्यातून केवढं मोठं निर्माण होतं. आणि आयुष्यात फक्त दुःख, फक्त दारिद्र्य, फक्त भ्रष्टाचार, फक्त तक्रार करण्याजोगं वास्तव नाही आहे. त्याच्याही पलीकडे आयुष्य पुष्कळ मोठं आहे आणि तुम्ही पुष्कळ मोठं घडवू शकता. त्यामुळे स्वप्न पाहण्याची ताकद गमावता कामा नये. तुम्हाला माणसांना सुख देणारं जे काय आहे त्याचा शोध घेणं थांबवता कामा नये. माणसाचा हात धरून तुम्हाला पुढे जायचं आहे आणि निसर्गाशी मैत्री करत पुढे जायचं आहे. या दोन गोष्टीचं लक्षात ठेवल्यानं तर मला असं वाटतं की सहृदय आणि विवेकी विचारशील लेखक हा उद्याच्या भारताचा एक नायक होऊ शकतो. वाह. अशा प्रकारची आशा मला साहित्यातून दिसते आणि तीच आशा घेऊन आपण थांबूया असं मला वाटतं. मनापासून आभार मानते आपले. हे शब्द ऐकतच राहावे असे आहेत. पण खरंच आपण प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आलात आणि हा प्रतिभेचा, प्रतिमेपर्यंतचा प्रवास आज ऐकताना खरंच मन तृप्त झालं. मलाही मनापासून आनंद झाला.
धन्यवाद, मनापासून आभार ताई. पण निरोप घेण्यापूर्वी आपली स्वाक्षरी मला या स्लॅम बुकमध्ये हवी आहे. हम्म. जे दिग्गज या व्यासपीठावर येतात त्यांची सही आपण घेतो. बरं. आणि आज हा आनंद आपण आम्हाला देताय, आम्ही खरंच भाग्यवान आहोत. नाही जीवन मूल्य असावे